तो मामाचे उद्धारक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, आई जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज या सर्व महान अशा विभूतींना पंचांग प्रणाम करतो, कोटी कोटी वंदन करतो। या ठिकाणी आपल्यास लाभलेले भंते तन्ननकर यांनाही माझा पंचांग प्रणाम करतो। या ठिकाणी उपस्थित असलेल्या भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्षा नांदेड इथल्या आणि कदाई खंदारी ज्या आमच्या इथे 10 दिवसीय उपासिका तंब प्रशिक्षण शिबिरासाठी केंद्रीय शिक्षका म्हणून आल्या होत्या, त्यांना सुद्धा माझा जय भीम। या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी यांनाही जय भीम करतो आणि उपस्थित बौद्ध उपासक आणि उपासिका यांनाही जय भीम करतो। या सर्वांमध्ये मला हा कार्यक्रम खूपच आवडला। येडके साहेब आले म्हणले की उशीर झाला, चांगली गोष्ट आहे, नोंद घेतली तुम्ही, तुमची तरी नोंद घेतली। आणि बऱ्याच माणसाला वाटत असतं की आमच्या झोप मोड करतात काय, झोपीच मोडायच्या खूप झोपी झाल्या आपल्या। याच विचारानं आम्हाला झोपी मोडायला पाहिजेत, आम्हाला ते कुठेतरी जागा व्हायला पाहिजे। येडके साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। लोकांच्या झोपी मोडायचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे। या ठिकाणी आपली झोप मोडली पाहिजे। कोण्या झोपेत आहेत आपण? आम्हाला माता रमाया माहित नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहित नाही, तथागत भगवान बुद्ध माहित नाही, कुठपर्यंत झोपायचंय? झोपी बंद करा, झोपी मोडल्या पाहिजे। या ठिकाणी प्रत्येक माऊली आलेली आहे। इथं काय उरूस आहे, काही जत्रा आहे, काय कारण आहे? अहो फक्त हेच सांगण्याचा प्रयत्न आहे की तुम्ही पुढे चाला, आम्ही तुमच्या पाठीशी आहेत, तुमच्या विचाराशी आम्ही सहमत आहेत, तुमच्यासाठीच आम्ही आहेत, प्रत्येक विचारासाठी। या ठिकाणी बसलेल्या सगळ्या माऊल्यांना मी सांगू इच्छितो, माझ्या बंधूंना सांगू इच्छितो, हौस मौज करणं आमचं बंद झालेलं आहे, आम्ही बंद केलं पाहिजे। आम्हाला विचार करायची गरज आहे, विचारानं आम्हाला आमची विण घट्ट करायची गरज आहे। आम्ही विरळ झालो खूप, कपडा विरळ झाल्यावर काय होतंय माऊलीला माहिती चांगलं, विरळ कपड्यात धागा बसतो का डोळेबाई? विरळतोय है ना? तसे आम्ही विरळ झालो, आम्हाला धागा घट्ट करायचा आहे। आणि ते धागा घट्ट कशाला होईल? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं, त्यागमूर्ती माता रमाईच्या विचारानं, तथागत भगवान बुद्धांच्या विचारानं हा धागा घट्ट होईल आणि तो तुम्हाला आम्हाला करावा लागेल। बाबासाहेब फक्त पुतळेच असले ना आमचा विचार घट्ट होणार आहे का? आमच्याकडे ग्रंथ आहेत, तथागत भगवान बुद्धाचे ग्रंथ आहेत, माता रमाईचे ग्रंथ आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ आहेत। माझ्या कपाटातल्या ग्रंथांना मी विचार समृद्ध होणार आहे का? ते ग्रंथ वाचून मला माणसात जावं लागेल, मला तुमच्याकडे यावं लागेल, तुम्हाला बाबासाहेब सांगावं लागतील, माता रमाई सांगावं लागेल। याच्यामुळे आमच्या विचाराची विण घट्ट होईल। विचाराची विण घट्ट झाली तर आम्ही एकत्रित येऊ, नसता एकत्रित येणं शक्य नाही। आम्हाला आमचे कार्यक्रम पुन्हा एकदा पहिल्यासारखे सुरू केले पाहिजे, सुरू झाले पाहिजे, त्याची गरज आहे। खूप लहानपणी मी जयंती पाहिली, तुम्ही सगळ्यांनीच पाहिली। अहो त्या बैलगाडीमध्ये जयंती निघायची, छोटासा फोटो राहायचा, एवढाच फोटो राहायचा बाबासाहेब आंबेडकरांचा। सगळी माणसं अशिक्षित होती, पण किती आनंद त्या जयंतीत होता। त्या जयंतीला जेवायला काही याला काहीच महत्व नाही, तर आमच्या बाबासाहेबांची मिरवणूक किती आनंदात काढली आणि किती माणसं होते, कोण्या कोण्या गावचे आले होते, ह्याच्यात आनंदात माणूस राहायचं। ते आमचा आनंद हरवला कुठं? या दामदौलामध्ये आणि शानशौकीनामध्ये आम्ही हरवत चाललेलो आहोत। तिथून आम्हाला बाहेर निघायचंय आणि ते बाहेर निघण्यासाठी आम्हाला माता रमाईचा त्याग आठवायचा आहे। आपल्याला माहितीये माता रमाईनं काय काय केलं, ज्यावेळेस पैसा आला त्यावेळेस काय केलं हे माहित नाही। बरं, सिडनी हार्ट कॉलेजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे उद्धार करते प्राध्यापकी करत होते आणि ते प्राध्यापकी करत असताना
त्यांनी एक वेळेस त्यांचा पहिला पगार 2000 रुपये पहिला पगार मिळाला होता त्यांना. तो 2000 रुपये पहिला पगार माता रमाईच्या हाती दिला. आणि 1-2 दिवसाला विचारलं की रमा, पगारात तू काय केलं? रमाईने खर्च केला होता. असंही नाही की उडवा धाडवा केला होता. मुलांसाठी कपडे घेतले होते, काही खाऊ घेतला होता. बाबासाहेबांसाठी बाबासाहेब घरी असताना धोतर घ्यायचे, धोतर नेसायचे, कोट घालायचे, त्यांच्यासाठी बसायला पाट घेतला होता. अशा काही वस्तू घेतल्या, त्या संसार उपयोगी वस्तू, स्वतःसाठी साडी चोळी न घेता. बाबासाहेबाला सांगितलं की साहेब मी हे घेतलंय, तुमच्यासाठी हे घेतलंय, मुलांसाठी हे घेतलंय आणि त्यांच्या भावंडांसाठी सुद्धा काही घेतलंय. त्यावेळेस बाबासाहेब म्हणले, रमा असं करता येणार नाही, मला परत एकदा बाहेर शिकायला जायचंय, त्याच्यामुळे हा खर्च आवर्ता घ्यावा लागला. आणि त्या 2000 फक्त 50 रुपये महिन्याच्या खर्चासाठी बाबासाहेबांना रमाईच्या हातात टेकले. फक्त 50. त्या 50 रुपयाच्या माता रमाईने 30 पुड्या केल्या. त्याच्यासाठी 1.5 रुपयाच्या पुणिताला आणि रोज 1.5 रुपयात घर चालवायचं कसं, ही कल्ला रमाईने शिकली. महिन्याचं नियोजन रमाईने 45 रुपयात केलं आणि बाबासाहेबांना सांगितलं की साहेब तुम्ही दिलेल्या 50 मध्ये 5 हा त्याग. किती बारीक अर्थशास्त्र होतं त्या माता रमाईचं. बाबासाहेब कौतुक करतात की रमा, एक डब्बी काळी पेटी तू अख्खा महिनाभर चालवतेस, किती कौशल्य लागत असेल त्याला. ज्या माता रमाईचं आमचा बाप, जो विश्वाचा बाप आहे, तो गुणगान गातो तिच्या त्यागाचं. तो त्याग आम्हाला का आत्मसात करता येऊ नये? आत्मसात करावाच लागेल. ते त्याच्याशिवाय आमचं भागणारच नाही आणि आम्हाला हे विचारांची भिन्न घट्ट करण्यासाठी एकमेकांत मिसळावं लागणार आहे. माता रमाईचे विचार घेतल्याशिवाय आम्हाला आमच्या जीवनातला त्याग करायचं शिकताच येणार नाही. जो आज आम्ही उत्साह मांडलेला आहे, आमचे जे कार्यक्रम आहेत ते उत्सवाच्या स्वरूपात आम्ही साजरे करत आहोत, ते आम्हाला कमी करायला पाहिजे. आमचा कार्यक्रम हा आनंदात झाला पाहिजे, परंतु त्याला उत्सवाचं रूप असण्याबरोबर त्याला आंदोलनाचं रूप सुद्धा असलं पाहिजे. कारण प्रत्येक कार्यक्रमातून आम्हाला आमच्या मागच्या पिढीसाठी काहीतरी सबक द्यायचे, काहीतरी धडा द्यायचा आहे. त्याच्यामुळे आम्हाला कार्यक्रम करायचे आणि आमचे कार्यक्रम असे झोपगोळे असले पाहिजे, तळतळ लागले पाहिजे. त्याला काय म्हणते, टकळी, बरोबर, टकळी पडली पाहिजे, आमची झोप होली पाहिजे. आम्हाला आमच्या माता रमाईचे विचार पुढे न्यायला पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे न्यायला पाहिजे. माऊल्यांनो, एवढ्या आज या ठिकाणी आमचे तुम्ही गेले, पुष्प दिले, आम्हाला हार घातले, इतक्यासाठी आलो का आम्ही? इतक्यानं खरंच आम्ही खुश झालो का? नाही, आम्हाला ती अपेक्षाच नाही. मग काहीच अपेक्षा आहे असं आहे का? अपेक्षा आम्हाला जास्त आहे. आम्ही जसं आलो तसं आम्ही आमंत्रित केलं तर तुम्ही आलं पाहिजे, तुमच्यात ती ताकद आली पाहिजे, तुमच्यात तो उत्साह आला पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे. मला माहित झालं आज पुण्याच्या महिला मानवतच्या रमाबाई आंबेडकरच्या जयंतीला हजर होत्या. मला येडगे साहेबांनी कालच बोललो होतो की बाबा माझे प्रयत्न आहे. आनंद वाटला मला. ती जी काय उत्सुकता आहे, ते उत्साह आहे,
यांना आम्ही एकाशी दुसऱ्याला घट्ट होणार आहोत. वैचारिकरित्या आम्ही एकमेकाशी ऋणानुबंध जोडणार आहोत. याची गरज आहे. ती जयंतीची पाहिली ना तुम्ही, त्याच्यामध्ये येडके साहेबांच्या विचाराचा खूप प्रभाव पडलाय त्या जयंतीसाठी. तिथं तुम्हाला कल्पना नसेल, खूप मोठ्या डीजेचे नियोजन झालं होतं, तिथं लावायचा होता डीजे, परंतु काही नवीन विचाराच्या माणसांनी ते विचार मांडला की नको आता डीजे. ज्या त्यागमूर्तीने एवढा त्याग केला, एक डब्याची काळीची डब्बी महिना वापरली, त्या माऊलीच्या जयंतीसाठी आम्ही डीजे लावून नाचणार आहेत का? आमच्या पुढच्या पिढीला हेच शिकवणार आहेत का? येडके साहेबांचं माझं बोलणं झालं, आम्ही तिथल्या त्या महिलांना विनंती केली तशी, आणि त्या महिलांनी ती विनंती स्वीकारली मॅडम, आणि खरोखर जयंती खूपच चांगली झाली, शांततेत झाली, या महिलांनी पाहिली. तर माझं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही आम्ही आता जागृत झालो पाहिजे. आणि कशासाठी जागृत झालो पाहिजे? आमच्या स्वतःच्या हितासाठी झालो पाहिजे. एवढं थोडे प्रस्ताव या ठिकाणी ठेवतो. तुम्ही जागृतच राहता अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझी जागा घेतो. जय भीम, जय बुद्ध, जय महाराज.